नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। ज्याप्रमाणे आपण पाठच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं की सिडकोची जूनच्या महिन्याअखेरीस 22,000 घरांची लॉटरी येणार आहे। तर त्याचप्रमाणे 2025 मध्ये घर घेण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं। पण आता जो आपला विषय आहे किंवा एकंदरीत जी गोष्ट आहे ती थोडी वेगळी आहे, कारण आपण काही जणांना कन्फ्युजन होते की आपण सिडकोची घरे घेऊया की म्हाडाची, कारण दोन्हीही सिडकोने किंवा म्हाडाने जाहीर केलेले आहेत कधी येणार आहेत, काय येणार आहेत। सिडकोची आता मंथ एंड म्हणजे जूनच्या महिन्याअखेरीस येते, म्हाडाची दिवाळीच्या अगोदर येणार आहे आणि अजूनही त्यांच्या प्रमाणे लॉटरी येणारच आहे। सो आजचा जो आपला विषय आहे त्याच कंपॅरिझनवरती आहे की आपण सिडकोकडे जायचं की म्हाडाकडे। तर तेच पूर्ण एक ॲनालिसिस घेऊन मी आज तुमच्या समोर अजून एक नवीन आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे, ज्याच्याने तुम्ही हे कंपॅरिझन बघून डिसाईड करू शकता की आपण सिडकोचं घर घेऊ शकतो ते आपल्या बजेटमध्ये आहे की म्हाडाचं घेऊ शकतो ते आपल्या बजेटमध्ये आहे। तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी एकच गोष्ट, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तुमच्या कमेंटची किंवा लाईक शेअरचीच एक आस असते की ज्याच्यामुळे अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटतं। तर चला जाऊया आपण आपल्या त्या व्हिडिओकडे। तर आज आपण कंपॅरिझन करणार आहे, त्यातलाच आपला पहिला जो हा टॉपिक आहे की दोन्ही ज्या योजना आहेत किंवा सिडकोची बोला किंवा म्हाडाची बोला, तर या दोघांमध्ये काय गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करूया। तर पहिली आहे सिडकोची 22,000 घरांची लॉटरी येणार आहे नवी मुंबईमध्ये, जी येणार आहे जूनच्या महिन्याअखेरीस। ओके, म्हणजे जूनचा जो शेवटचा आठवडा आहे, एक 25च्या नंतर किंवा 24 ते 30च्या दरम्यान। ह्याच्या ज्या एक्सपेक्टेड प्राईज आहे, परत मी एकदा सांगतो, एक्सपेक्टेड प्राईज आहेत, फायनलाइज नाही आहेत, त्या आहेत 25 ते 97 लाखापर्यंत। ओके, तर हे झालं सिडकोचं। आता आपण जाऊया म्हाडाच्या लॉटरीच्या इथे। तर ही सुद्धा लॉटरी लवकरच जाहीर होईल, म्हणजे काय डेट्स किंवा तारीख वगैरे सगळं डिक्लेअर होईल तेव्हा आपल्याला कळेल। तर म्हाडाची जी मुख्य शहरं आहेत ती आहे मुंबई आहे, ठाणे आहे, पुणे आहे आणि कोकण आहे। ठीक आहे, ह्याची सुद्धा एक अंदाजे जी किंमत आहे ती ही 10 ते 75 लाख आहे। ओके, बजेटमध्ये आहे। जी HIG मध्ये असते, जी साऊथ मुंबई वगैरे त्या साईडला असते, तिथे प्राईस जी आहे ती जास्त होते। सो एरिया वाईज ती प्राईस जास्त असते, कारण एक कार्पेट एरिया पण तुम्ही बघितलं तर तिकडे थोडा जास्त असतो। आता सेकंड थिंग आहे ती आहेत पात्रता व कागदपत्रे। काय पात्रता किंवा कागद, कारण मोस्टली तर दोन्ही ह्याच्यामध्ये सेमच आहेत, काही असं वेगळं किंवा ह्यूज असं कंपॅरिझन नाही आहे, सेम तेच आहे। सिडकोचं पहिलं आपण बघूया, महाराष्ट्र निवासी, नंतर EWS साठी जो तुमचं उत्पन्न आहे ते 3 लाख किंवा 3 लाख आणि LIG साठी 6 लाखपर्यंत आहे। ठीक आहे, हे आहे। आता म्हाडासाठी सुद्धा महाराष्ट्राचे निवासी, हे तुम्हालाही माहिती आहे। आर्थिक श्रेणीनुसार म्हणजे त्यांचं जे EWS, LIG, MIG असं असतं ते, आणि काही प्रकल्पात SC, ST, PH वर्गासाठी राखीव जागा असं आहे। आता आवश्यक कागदपत्रे जी आहेत दोघांमध्ये ती कॉमनच आहेत, काही चेंज नाही आहे। आधार कार्ड बोला, पॅन कार्ड बोला, तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, नंतर पासपोर्ट फोटो, या सगळ्या गोष्टी ज्या कॉमन आहेत त्या आहेत। आता आपण एक साईड बाय साईड एक तुलना करून देऊया, प्लस मी तुम्हाला इकडे ते कंपॅरिझन पण दाखवेन जे तुम्हालाही इंटरेस्टिंग वाटेल। तर आता आपण बघूया की सिडको लॉटरी आणि म्हाडा लॉटरीमध्ये कोणते, आता भाग तुम्हालाही माहिती आहेत, सिडकोचा नवी मुंबईचा भाग आहे, मोस्टली तळोजा वगैरे ते आहे ते। म्हाडामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकण। किमती पण मी सांगितलेल्या आहेत, 25 लाख ते 97 लाख, 10 ते 75 लाख। अर्ज प्रक्रिया आहे ती दोघांची सुद्धा ऑनलाईन आहे, त्याच्यामध्ये साईट पण तुम्हाला देऊन ठेवतो इन केस तुम्हाला जाऊन चेक करायचं असेल तर। आता ह्याच्यामध्ये जागा मिळण्याची शक्यता मॉडरेट, म्हणजे
एक आपण असं बोलू शकतो 70 to 75%, कारण सिडकोची जी घरं आहेत ती जास्त आहेत. ओके. आणि जी म्हाडामध्ये घर अर्ज म्हणजे म्हाडामध्ये घर लागण्याची शक्यता असते ती भरपूर लो असते, कारण रजिस्ट्रेशन असतात, जे अर्ज येतात ते भरपूर जास्त असतात आणि त्यांची घरं जी असतात ती कमी असतात. ओके. तर या गोष्टी आहेत. आता फायदे आणि तोटे दोन्हीचे, सिडकोचे आणि म्हाडाचे काय आहेत, तर पहिलं आपण सिडकोचे फायदे जे आहेत ते आपण बघून घेऊया. अधिक घरं जी आहेत ती उपलब्ध आहेत. सेकंड पॉईंट आहे आपला, नवी मुंबईसारख्या विकसित होत असलेल्या शहरात आपल्याला घर भेटतं. आणि थर्ड म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट, स्कूल, हॉस्पिटल्स हे एक जवळ लागूनच असतात, त्यामुळे तो एक फायदा आहे. आता तोटे काय आहेत सिडकोचे, तर किमती जरा जास्त आहेत, ज्याप्रमाणे 5च्या लॉटरीवरती सगळ्यांना माहितीच पडलं असेल. आणि अजूनही काही भागात अजूनही जो विकास आहे तो प्रॉपरली झालेला नाही आहे, तर हे तोटे. तर आता आपण जाऊया म्हाडाकडे. म्हाडाचे फायदे एक आहेत, तर अधिक परवडणाऱ्या किमती आहेत, रिझनेबल रेट्समध्ये त्या आहेत. आणि जुन्या आणि स्थिर भागात म्हणजे जिथे ऑलरेडी काय बोलतात एक विकास झालेला आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपरली आहेत, नियर बाय वगैरे अशा ठिकाणी. MIG व LIG साठी पर्याय उपलब्ध आहेत. आता म्हाडामधले तोटे काय आहेत, अर्ज फारच जास्त असतात आणि घरे खूपच कमी. ओके. आणि कधी कधी म्हाडाचं पण असं होतं, सिडकोबद्दल पण होतं, पण मी म्हाडाचं सांगतोय की कन्स्ट्रक्शन डिले होते, तर हे आपण बघितलेलं आहे. आता मला एक रिअल लाईफ एक्झाम्पल द्यायचं आहे की माझाच एक फ्रेंड होता ज्याने सिडकोच्या लॉटरीचा अर्ज पहिल्यांदाच केला होता. ओके. सर त्याला खारघरमध्ये घर लागलं पहिल्याच लॉटरीमध्ये, म्हणजे पहिल्यांदाच फॉर्म भरलेला तेव्हा. आणि हे मी यासाठी सांगतोय की त्याला सुद्धा तेव्हा ती खात्री वाटली नाही, जेव्हा सगळे पेपर्स वगैरे भेटले वगैरे त्याच्यानंतरच त्याने सांगितलं की मला असं घर लागलेलं आहे. तर त्याच्या अगोदर त्याने 3 ते 4 वेळा म्हाडाचे फॉर्म भरलेले, पण एकाही ठिकाणी त्याला जागा लागल्या नाहीत. तर हेच एक रिअल लाईफ एक्झाम्पल मी तुम्हाला द्यायचं होतं की असं सिडको आणि म्हाडामध्ये असं होतं. असं नाही बोलत आहे की जागा लागत नाहीत, लागतात, पण कुठे ना कुठे सिडकोच्या ज्या जागा आहेत ते जास्त आहेत. आता एक फायनल म्हणजे मला तुम्हाला एक ओपिनियन द्यायचं आहे, फक्त माझं ओपिनियन आहे, शेवटी तुमच्यावरती आहे ते कसं आहे आणि काय नाही. जर तुमचं जे बजेट आहे ते 30 ते 60 लाखामध्ये असेल तर तुम्ही नवी मुंबईमध्ये नक्कीच घर बघा, कारण हा एक चांगला पर्याय आहे. परंतु जर तुमचं बजेट कमी आहे आणि मुंबई शहरात तुम्हाला एक चांगलं घर चालेल, तर म्हाडा एक चांगला असा उपयुक्त ठिकाण आहे जिथे तुम्ही घर घेऊ शकता, कारण तिथे बजेटिंगचा तुमचा प्रॉब्लेम नाही. घर ही चांगल्या प्रमाणे असतं, काही असा ऑप्शन म्हणजे काही असा इश्यू नाही आहे की एकदमच लहान लागतं वगैरे, असं काही नाही आहे. ते या सगळ्या गोष्टी आहेत. आता ह्याची जी डिटेल्स आहेत म्हणजे सिडकोचं असू दे किंवा म्हाडाचं असू दे, त्याच्या मी वेबसाईट्स वगैरे ज्या आहेत त्या लिंक मी टाकून ठेवतो. या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुम्हाला माहिती पडेल. हे मी याच्यासाठी टाकू शकतो की जेव्हा पण कुठे काय आलं, लॉटरीज वगैरे आलं, की तुम्ही डायरेक्टली त्या व्हिडिओवरती जाऊन ती लिंक आहे ती क्लिक करू शकता. ओके. त्यासाठीच मी हा कंपॅरिझनचा व्हिडिओ बनवला की एकंदरीत तुम्हाला कळेल की कसं आहे काय आहे. कारण मी प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओजमध्ये सांगत असतो की कधीही आपण आपलं बजेट बघायचा. मला माहिती आहे सिडकोमध्ये इश्यू ह्यासाठी झाला की त्यांनी प्राइजेस रिव्हील नव्हत्या केल्या, त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरला आणि नंतर त्यांनी घरं न घेण्याचा ठरवलं, कारण प्राइजेस ज्या होत्या त्या भरपूर जास्त होत्या, त्यांच्या बजेटच्या बाहेर होत्या. बट आता त्या गोष्टी होणार नाहीत. म्हाडामध्ये तुम्हाला कळेल तुमचं बजेट काय आहे, सिडकोमध्ये सुद्धा तुम्हाला कळेल की तुमचं बजेट काय आहे. तर या सगळ्या गोष्टी ठरूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. असंच एक सबस्क्राईब करा, एवढीच माझी इच्छा आहे, अजून काही नाही. शेअर करा, कमेंट करा. ज्याप्रमाणे मी ज्या गोष्टी सांगतो आपण पुढे सुद्धा असे व्हिडिओज बनवणार आहेत, तर त्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा तुम्ही.
जर इन केस तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन नसेल कळाली तर मला विचारा, कमेंटमध्ये सांगा, मी तुमची नक्की हेल्प करेन. प्लस तुम्हाला जर काही प्रोडक्ट असतील ॲमेझॉनवरून घ्यायचे असतील वगैरे, तर मी जे काही प्रोडक्ट्स आहेत जे आपल्याला जे नवीन घर घेणार आहेत किंवा जे घर नीट करताना किंवा घर हे करताना बघतात, तर त्याची प्रोडक्टची मी लिस्ट दिली आहे. तर तुम्ही त्याच्यावरती जाऊन क्लिक करून सुद्धा घरं घेऊ शकता, ते घरातल्या ज्या वस्तू आहेत रिलेटेड त्या घेऊ शकतात. तर एकदा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून ठेवेन, तर त्याच्यावरती सुद्धा क्लिक करून एकदा बघा. जर तुमच्या बजेटमध्ये असेल, चांगले प्रोडक्ट्स आहेत ते ॲमेझॉनवरचे, तर ते सुद्धा तुम्ही नक्की तिथून बाय करू शकता. तर या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या होत्या. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर सगळ्यांचे धन्यवाद. जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही, त्यांना खास एक गोष्ट आहे की तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला रिलेटेबल आणि चांगलीच इन्फॉर्मेशन भेटेल. आपले बाकीचे सुद्धा व्हिडिओज येतात, ट्रॅव्हल व्लॉग्स येतात, जे काही गोष्टी आहेत, तर तुम्हाला एक इन्फोटेनमेंट असतं, त्या प्रकारे सगळ्या गोष्टी या चॅनलवरती भेटतील. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून एक नवीन चांगला व्हिडिओ घेऊन. सगळ्यांचं धन्यवाद.